ए गणेश, काय हो काका? कधी आला पुणे? आजच आलो. काय म्हणते मग दिवाळी? काय दिवाळी काय म्हणती यायला, पहिल्यासारखी दिवाळी नाही राहिली राव. हा ते तर आहे. काय भाकाच भाकाच वाट राहिले. तुला सांगत, दिवाळी होती आमच्या टायमाला, हा 1 जानेवारी चालू झाली का आम्हाला लगेच दिवाळीची वेध लागायची. बाबू. अरे गणपती, आम्ही गणपती सोबत आकाशकंदील आणायचो. अयो. म्हणजे एवढं दिवाळीचं आम्हाला येड होतं. हा. दिवाळीच्या दिवशी सकाळी 4ला फटाके वाजवून चालू करायचो आम्ही. सकाळी 4ला अरे बाप. 1 जानेवारी पर्यंत फटाकेच वाजूच राहायचो. बाबू. तेव्हा आम्हाला येड तेवढं होतं. हा आताच्या जनरेशन जी आहे ना, पिढी, त्याला नाही कळणार रे. हा ते तर आहे. आमच्या काळात जे होतं, म्हणजे दिवाळी असू दे, दसरा असू दे, हा. म्हणजे तू सांगतो दसऱ्याला आम्ही गाड्यात धरणात घालून धुवायचो. बाबू. तुला सांगतो, लहानपणी मला सुट्ट्या लागल्या तर मी पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनवायचो. हो मला पण शिकवा ना. अरे तुला शिकवतो, पण तुला हे माहिती का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची निवड युनेस्कोनी जागतिक वारसा म्हणून केली. अयो. आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक स्पर्धा भरवलेली. हा. त्याच्यामध्ये त्या जागतिक वारसामध्ये निवड झालेल्या किल्ल्यांची प्रतिकृती बनवायची हा. आणि त्यांच्या सोबत एक सेल्फी काढून तो अपलोड करायचा. अयो. आणि त्याने जर एक योग्य आकडा गाठला ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांशी रिलेटेड हा सगळ्यात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ठरणार आहे. बाबू. आणि हे तर काहीच नाही, ज्यांनी फोटो अपलोड केले त्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते स्वाक्षरी केलेलं सर्टिफिकेट भेटणार आहे. अयो. आणि शिवरायांचे 8वे रूप हा 999 रुपयाचा कोर्स सुद्धा फ्री भेटणार आहे. बाबू. त्याच्यामुळे हे असं काहीतरी करा, हे टिकल्या लावून बंदुका बिंदुका फोडल्यापेक्षा किल्ले बनवा, आपल्या महाराजांचं नाव रोशन करा, लोकांना दाखवा काहीतरी आपलं काय महाराष्ट्र आहे, शिवाजी महाराज सांगा काहीतरी. हा हा